कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. 2 दिवसांनी साहिलने सिस्टर अंजलीला फोन केला. सिस्टर, कशा आहात? साहिलच्या आवाजातले ताजेतवानेपणा स्पष्ट जाणवत होती. सिस्टरला साहिलबद्दल थोडं कळलं होतं आणि त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल चांगला प्रभाव निर्माण झाला होता. मी ठीक आहे भाऊ. तुम्ही आणि तुमच्या घरचे सगळे कसे आहेत? तिने विचारलं. सगळे ठीक आहेत सिस्टर. सिस्टर, शाळेच्या बांधकामाबाबत मी कलेक्टरकडे अर्ज दिला होता. त्यांचं उत्तर आलंय म्हणून तुम्हाला सांगायला फोन केला. तुम्ही मोकळ्या आहात ना? हो, मी मोकळी आहे. सिस्टर, तुम्ही बरोबर होतात. सरकारने दुसऱ्या ठिकाणी शाळा बांधण्याची परवानगी आधीच दिली होती. इतकंच नाही तर त्यासाठीचा निधीही मंजूर झाला होता. पण मध्ये काही राजकारण्यांनी तो पैसा हडप केला आहे. मी त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कोण आहे ते? काय झालं होतं ते सगळं लवकरच समजेल. आता शाळेचं बांधकाम सुरू होणार आहे, साहिल आनंदाने म्हणाला. ठीक आहे भाऊ, मला खूप आनंद झाला. म्हणजे म्हणूनच हे इतकं लांबत होतं ना? तुम्ही चौकशी केली नसती तर हे असंच थांबून राहिलं असतं. तुमचा वेळ वाया घालवला त्याबद्दल माफ करा, सिस्टर म्हणाली. तो म्हणाला, असं काही नाही सिस्टर. मुलांना चांगलं शिक्षण मिळालं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. बरं सिस्टर, आता मला थोडं काम आहे, नंतर बोलतो. फ्लॅशबॅक सुरू. भक्तीचं आता अंतिम वर्ष संपत आलं होतं. तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. तिच्या वडिलांनी तिला आवडलेल्या मुलाच्या घरी तिची पत्रिका दिली. भक्तीने ही गोष्ट साहिलला सांगितली. साहिलकडे नोकरी नसताना तो तिच्या घरी लग्नासाठी कसा येणार? तिने सरणलाही ही गोष्ट सांगितली. तो पूर्णपणे तुटून गेला. आपण काहीही बोललो तरी शेवटी आपल्याला वेगळं व्हावं लागणार आहे. हे सगळं मी सहन करू शकत नाही. तुझ्याशिवाय मी कसा जगणार? मला कळत नाही, सरण निराशेने म्हणाला. असं का बोलतोयस? माझ्यामुळेच तुला हा त्रास होतोय का? ती म्हणाली. हो भक्ती, तू माझ्यावर प्रेमच का केलंस? आत्ताही विचार केला तर मी तुला सोडू शकत नाही, तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला. त्या काळात त्यांचं नातं नोकियावरून अँड्रॉइड आणि व्हॉट्सअपपर्यंत पोहोचलं होतं. मी काय करू सरण? आत्तापर्यंत आपण स्वप्नांच्या दुनियेत जगत होतो. आता काय करू? ती खूप खिन्न झाली. तुझं लग्न मी बघू शकत नाही भक्ती. तो म्हणाला. भक्ती, आता मी तुझ्याशी बोलणार नाही. मी तुला ब्लॉक करतो. माझं मन मजबूत झालं की पुन्हा बोलेन, ती म्हणाली. असं अचानक मला सोडून का जातोयस? मला खूप अवघड आहे सरण. मला तुझी सवय झाली आहे. तुझी परिस्थिती मला समजते. तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल. मी तुझा निर्णय मान्य करते, पण परत बोलायला खूप वेळ लावू नकोस. ठीक आहे, असं म्हणत त्याने त्या दिवशी तिला ब्लॉक केलं. पत्रिकाही जुळली. भक्ती आणि त्या मुलाचं जुळणं उत्तम होतं. तो मुलगा बेंगळुरूमध्ये नोकरी करत होता. साहिल, पत्रिकाही जुळली आहे. मी काय करू? भक्तीने हळू आवाजात सांगितलं. तो म्हणाला. भक्ती, आपल्या प्रेमाबद्दल घरी सांग. मी लवकरच तुला मागायला येतो. नको, तू एकटाच येऊ नकोस. तुझ्याकडे नोकरीही नाही. बाबा मान्य करणार नाहीत, ती नकारात्मकपणे म्हणाली. मी आईला सोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. मी नक्की येईन भक्ती, घाबरू नकोस. मजबूत राहा. आपलं प्रेम यशस्वी होईल आणि लग्नात बदलेल, तो सकारात्मकपणे म्हणाला. मला विश्वास नाही, भक्तीने एक सेकंदही न विचार करता उत्तर दिलं. भक्तीचे हे शब्द ऐकून साहिलला खूप वेदना झाल्या. त्या दिवशी सरण तिच्या आयुष्यातून निघून गेला. त्याचा परिणाम तिच्यावर झाला आणि त्यामुळे ती साहिलशीही नकारात्मक बोलू लागली. साहिलच्या घरी. साहिलने आधीच आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितलं होतं. त्याची आई त्याच्या लग्नाची जोडी तिच्या भाची वर्षणासोबत लावण्याचा विचार करत होती. पण आता तो भक्तीवर प्रेम करतोय हे कळाल्यावर तिला काय बोलावं हे समजत नव्हतं. साहिलला आता फक्त त्याच्या आईची परवानगी हवी होती. आई, पत्रिकाही जुळली आहे, तो हळू आवाजात म्हणाला. तेव्हा त्याची आई भाजी चिरत होती. आता तुला काय करायचं आहे साहिल? तिने सरळ विचारलं. आई, मला ती मुलगी आवडते. मला आयुष्यभर तिच्यासोबत राहायचं आहे. मला तुमची परवानगी हवी आहे आई, तो म्हणाला. तुला जे हवं आहे ते कर, पण मी माझ्या मुलाचं आयुष्य ओळखीच्या नसलेल्या कोणाशी जुळवून बिघडवू शकत नाही. अजून तुझं कॉलेजही पूर्ण झालेलं नाही, नोकरी नाही.
वर्षणाशी लग्न कर आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न कर, ती म्हणाली. इतक्यात विद्या तिथे आली. साहिल आपल्या आईसमोर विनंती करत उभा होता. त्याचे डोळेही लाल झाले होते. आई प्लीज, थोडं मन मोठं करा, तो म्हणाला. मी तुझ्या मामांना, वर्षणाच्या वडिलांना काय उत्तर देऊ? आई तुम्ही सांगाल तर मी मामांशी बोलेन, पण आधी माझं म्हणणं मान्य करा प्लीज, तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. विद्यानेही त्याच्या बाजूने बोलत म्हटलं, आई त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगू द्या ना, तो मामांशी बोलेल, तुम्ही काळजी करू नका. दोघं नेहमी मांजर उंदरासारखे भांडायचे, पण आज भावाच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिला वाईट वाटलं. तू त्याची बाजू घेणार आहेस का? गप्प बस, मला काय करायचं ते मला माहिती आहे, ती आपल्या मुलीला रागावते. तिघं काही क्षण शांत राहिले. विद्या साहिलच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण साहिलने ते बाहेर येऊ दिले नाहीत. डोळे मिचकावत आणि वरचा ओठ चावत तो स्वतःला सावरत होता. तू आमच्यासाठी खूप आठवणी सोडल्या आहेत. एका मुलीसाठी तू अश्रू ढाळतोयस म्हणजे ती तुझ्या मनात किती खोलवर आहे हे स्पष्ट दिसतं. साहिल, मी थोडीशी अनिच्छुक आहे, पण कोणालाही न विचारता, न पाहता स्वीकारणं माझ्यासाठी कठीण आहे. तू लहानपणीही असंच रडत उभा राहायचास आणि आम्ही तुला कधीच तुला न पटणारी गोष्ट दिली नाही. तुझ्यासाठी जे चांगलं आणि योग्य आहे तेच आम्ही दिलं आहे. मला त्या मुलीशी बोलू दे. मला ती आवडली तर पुढे पाहू, ती व्यावहारिकपणे म्हणाली. आई, ती खूप चांगली मुलगी आहे. तुम्हाला ती नक्की आवडेल. तुम्ही तिच्याशी एकदा बोला, मग मी मामांशी बोलेन, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला डोकं खाली घालावं लागणार नाही, तो समाधानाने म्हणाला. ठीक आहे, आधी तुम्ही दोघं जेवून घ्या, असं म्हणत तिने दोघांना डोसे दिले. इतक्यात कुत्रा भुंकू लागला. जरा बघ कोण आलंय, साहिलच्या आईने म्हटलं. मामा आणि मामे आले आहेत, तो म्हणाला आणि त्यांना आत घेतलं. मीच मामांना सांगायचं ठरवलं होतं, पण ते स्वतःच इथे आले. आईला तयार करायलाच एवढा संघर्ष केला, आता मामांना कसं तयार करणार, काय होणार आता, तो मनात विचार करत त्यांचं स्वागत करत होता. आपल्या भावाला पाहून साहिलची आई थोडी घाबरली. तिची नजर साहिलकडे गेली. कसे आहात तुम्ही सगळे, तिने जबरदस्ती हसत विचारलं. साहिलचे मामा म्हणाले, आम्ही ठीक आहोत. इथे जवळच लग्न होतं म्हणून तुम्हाला भेटायला आलो. लग्न तर लवकरच संपेल भाऊ, आता आपल्या घरात लग्नाची वेळ नाही का, साहिलची आई म्हणाली. आमच्या शाळेच्या प्रिन्सिपलची मुलगी एका मुलावर प्रेम करून पळून गेली. 1 वर्षानंतर त्यांच्यात भांडणं झाली आणि त्यांनी घटस्फोट घेतला. आता ती मंदिरात दुसरं लग्न करतेय. किती लाजिरवाणी गोष्ट. तिचा बाप मात्र खूप चांगला माणूस आहे. मुलीने त्याचा अपमान करून पळून गेली. हे सगळं प्रेम काय असतं, याची काही गरज आहे का, मामांनी त्या अनोळखी मुलीबद्दल रागाने बोललं. हे ऐकून साहिलने भुवया उंचावल्या आणि आईकडे पाहिलं. साहिल शांतपणे उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता. त्याची आई त्याला इशाऱ्याने सांगत होती की आत्ता काही बोलू नकोस. साहिलनेही काही बोलला नाही. साहिल, एवढा उदास का दिसतोयस, मामीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. तो काहीतरी पुटपुटला. त्याची आई लगेच सावरत म्हणाली, रात्री प्रोजेक्टचं काम करत होता म्हणून झोप झाली नाही. असं का, ठीक आहे. इतक्यात साहिलच्या मामांना फोन आला. मामांच्या बोलण्यावर साहिलचे डोळे निमुळते झाले. माझ्यासारखा जावाई कुठेच मिळणार नाही. माझ्या बहिणीने त्याला तसंच वाढवलं आहे. मी आत्ता येतो. फोन ठेवताच ते म्हणाले, ताई मी साहिलसाठी एक नोकरी लावली आहे. आता जवळपास तयार आहे. मी पाहून तुला सांगतो. साहिलची आई फक्त मान हलवून राहिली. ते निघून गेल्यावर ती दुःखी स्वरात म्हणाली, साहिल, मामांकडे पाहिलंस का, त्यांचा तुझ्यावर किती विश्वास आहे. त्यांना खरं कळलं तर ते खूप तुटून जातील. आई मी सांगितलं ना, मी मामांना पटवून देईन. तुम्ही फक्त भक्तीशी बोला, तो विनवणी करत म्हणाला. आई पूर्ण गोंधळात पडली होती. एकीकडे भाऊ तर दुसरीकडे मुलगा. शेवटी ती साहिलच्या बाजूने उभी राहिली. साहिल म्हणाला, आई उद्या कॉलेजला ये आणि भक्तीला भेट. नको, तिला फोन कर, ती म्हणाली. साहिलने लगेच भक्तीला फोन केला. भक्ती, मी आपल्या प्रेमाबद्दल आईला सांगितलं. ती तुझ्याशी बोलू इच्छिते, तो आत्मविश्वासाने म्हणाला. ठीक आहे, ती म्हणाली. साहिलने फोन आईकडे दिला आणि तिच्या बाजूला उभा राहिला. कशी आहेस,
मी ठीक आहे आंटी. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे बाळा. तू साहिलवर प्रेम करतेस का? तिने सरळ विचारलं. हो आंटी. भक्तीने थोडक्यात उत्तर दिलं. तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली का? हो आंटी. तू घरी साहिलबद्दल सांगितलं आहेस का? नाही. मला भीती वाटते, ती म्हणाली. मग तू काय करणार आहेस? आईने विचारलं. मला माहिती नाही आंटी. बाबा त्या मुलामध्येच रस घेत आहेत, ती हळू आवाजात म्हणाली. असं का? ठीक आहे. मग आम्ही सांगू का घरी? तिने मुलासाठी विचारलं. नको आंटी. साहिलकडे नोकरी नाही. बाबा मान्य करणार नाहीत. भक्तीचं हे उत्तर साहिलच्या मनाला खोलवर लागलं. त्याच्या आईलाही अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे तुला साहिल नको आहे? तिने विचारलं. काही क्षण भक्ती शांत राहिली. त्या काही क्षणांत साहिल पूर्णपणे तुटून गेला. ती म्हणाली, मला तो हवा आहे, पण मी बाबांचं म्हणणं मोडू शकत नाही. साहिलला माहीत होतं की भक्तीला तिच्या वडिलांची भीती वाटते, पण तिच्या आवाजातली ती हिचकिचाहट त्याला अस्वस्थ करून गेली. आईने फोन ठेवला आणि म्हणाली, तुला ही मुलगी हवी आहे? तिला तुझ्या इतकं प्रेमही नाही तुझ्यावर. आई, तो भिंतीला टेकून खाली बसला. एक प्रेम दुसऱ्या प्रेमाला मोडतं. ती प्रेमाचा हिरवा सिग्नल आनंदाने स्वीकारू शकली नाही. साहिलच्या आईशी बोलून झाल्यावर भक्तीने आपला मोबाईल बंद केला. तिला माहिती होतं की साहिल पुन्हा फोन करेल, पण त्या दिवशी तिला स्वतःसाठी थोडी शांतता हवी होती. ती स्वतःच समजू शकत नव्हती की ती असं का वागत आहे. सरण आज तिच्याशी बोलला नाही, म्हणून ती जणू वेडेसारखी वागत होती. तिला कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती. सुरुवातीला ती साहिलशीच लग्न करायचं ठरवून बसली होती, पण आज तीच त्याला कारण देत दूर जायचा विचार करत होती. तिला माहीत होतं की साहिलच्या प्रेमाच्या तुलनेत तिचं प्रेम अगदी थोडं आहे. ती त्याचं आयुष्य उगाच खराब करू इच्छित नव्हती. म्हणूनच तिने त्याच्या आईशी कळवटपणे बोललं. सुमारे 1 तासाच्या गोंधळानंतर तिने पुन्हा फोन सुरू केला. सरण संपर्क करेल का या आशेने. भक्तीच्या उत्तरामुळे साहिल हादरून गेला होता. तरीही त्याने आईला समजावत म्हटलं. ती तिच्या बाबांना घाबरते म्हणूनच तसं बोलली असेल. कदाचित तिने घरी सांगितलं असेल आणि त्यांनी नकार दिला असेल. भक्तीने फोन बंद ठेवला होता, त्यामुळे काहीतरी बरोबर नाही हे त्याला जाणवत होतं. त्याने तेही आईला सांगितलं. त्याच्या बोलण्यातून आईला त्याच्या प्रेमाची खोली समजली. जसं भक्तीने अंदाज लावला होता, त्या दिवशी सरणने तिच्याशी संपर्क साधला. त्याचा मेसेज पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सरण, तू मला का सोडलंस? तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती वेडी आहे. प्लीज सरण, पुन्हा कधीही मला सोडून जाऊ नकोस, ती विनवणी करत म्हणाली. फक्त का? ती म्हणाली. तुझ्याशिवाय आयुष्य आवडलं नाही म्हणून मी तुला अनब्लॉक केलं, तो म्हणाला. ती म्हणाली, सरण, आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आपण ते दुरुस्तही करू शकत नाही. असं आयुष्य चांगलं होणार नाही. सरण काही बोलला नाही. सरण, मी साहिल आणि त्याच्या आईला खूप दुखावलं, ती रडत म्हणाली. का? काय झालं? साहिलने आपल्या प्रेमाबद्दल आईला सांगितलं आणि तिला पटवलंही. ती माझ्याशी बोलली, पण तू माझ्या मनात होतास म्हणून मी सगळं नकारात्मक बोलले. मी वेड्यासारखी वागले, तिने सगळं सांगितलं. भक्ती, तू असं का केलंस? माझ्यामुळे तू तुझं आयुष्य खराब करतेस. तुला त्याच्याशी लग्न करायला हवं, तो तिला समजावत म्हणाला. आता तू माझ्या मनात आहेस सरण. मी साहिलला कसं फसवू? ती म्हणाली. सांग मला, तू माझ्याशी लग्न करून शांत राहशील का? त्याने विचारलं. भक्ती काही क्षण विचारात पडली. तो पुढे म्हणाला, नक्कीच तू आनंदी राहणार नाहीस भक्ती. साहिलशिवाय तू राहू शकणार नाहीस. मी तुझं आयुष्य बिघडलंय म्हणून तुला आत्ता हे मान्य करणं कठीण जातंय, पण तुला त्याच्यासोबतच जगायला हवं. आपण काही काळ बोललो नाही तर तू मला विसरशील. त्याची चूक एवढीच की त्याने तुझ्यावर विश्वास ठेवला. तू त्याला फसवलंस तर ते मोठं पाप असेल. प्रेम असूनही सरण तिला योग्य गोष्ट समजावून सांगत होता. भक्ती म्हणाली, सरण, तू माझ्याशी बोलला असतास तर मी साहिलच्या आईशी असं बोलले नसते. ठीक आहे, जे झालं ते झालं. लगेच साहिलला फोन कर आणि त्याच्याशी बोल. काहीतरी सांगून त्याला पटव. तेच तुझं आयुष्य आहे, त्यात आनंदी राहा, सरण ठामपणे म्हणाला. सरणची ही एक खासियत होती. तो नेहमी इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा, पण प्रेमात अडकलेला तो इतके दिवस साहिलच्या बाजूने विचार करू शकला नव्हता.
स्वतःच्या वेदना लपवून तो शांतपणे भक्तीला योग्य मार्ग दाखवत होता. शेवटी भक्तीनेच साहिलला फोन केला. साहिलने पहिल्याच रिंगला फोन उचलला आणि कानाला लावला. काय झालं भक्ती? फोन बंद का होता? काही प्रॉब्लेम आहे का? त्याने निरागसपणे विचारलं. बिचारा साहिल. त्याने कधीच भक्तीवर संशय घेतला नाही. सॉरी साहिल, अचानक लग्नाचं बोलणं सुरू झालंय, त्यामुळे मला भीती वाटतेय. मी काय करू? माझी आई चांगली आहे, तिच्याशी मी माझ्या भावना बोलू शकते. सॉरी साहिल, मी आंटीशी गोंधळात बोलले. तुला वाटतं का मी चूक केली? ती व्याकुळ होऊन म्हणाली. मी सगळं सांभाळेन भक्ती, तुला काही दुसरी अडचण नाही ना? त्याने विचारलं. नाही साहिल, मी पुन्हा आंटीशी बोलू का? नको भक्ती, मीच बोलतो आणि सगळं ठीक करतो. तू काळजी करू नकोस. तू ठीक आहेस ना? साहिलचं हे ऐकून भक्ती अपराधीपणाने रडू लागली. ठीक आहे साहिल, ती म्हणाली. साहिलने आईला सांगितलं. आई, भक्तीच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती गोंधळली होती. तिच्या बाबांना आपल्या परिस्थितीमुळे नोकरी नाही म्हणून आपल्याला दुखावू नये म्हणून तिने तसं बोललं. साहिलने तिची चूक न काढता तिची बाजू घेतली. साहिल, मी असं फक्त तुला वर्षणाशी लग्न लावण्यासाठी बोलत नाहीये. तू माझ्या भावाच्या मुलीशी लग्न केलं नाहीस तरी चालेल, पण मला भक्ती आवडत नाही. तिच्या बोलण्यात स्पष्टता नाहीये, आईने काळजीने सांगितलं. असं का बोलताय तुम्ही? ती फक्त गोंधळलेली आहे. बिचारी भक्ती. साहिलचा चेहरा पडला. आई स्पष्टपणे म्हणाली. गोंधळणं ठीक आहे साहिल, पण तू तिच्यासाठी रडतोयस आणि ती बोलते तेव्हा तिच्या शब्दात दुःखाचाही मागमूस नाही. आई, आवाजाचं वजन कसं मोजणार तुम्ही? तो शब्दाने तिला गप्प करत म्हणाला. मी माझ्या मनातलं सांगितलं, आता निर्णय तुझा, ती म्हणाली. इतक्यात साहिल तिच्या पायांवर पडला. आईसाठी साहिल म्हणजे तिचं सगळं जग होतं. त्याला कधी रडताना पाहिलं नव्हतं आणि आज तो तिच्या पायांवर पडला होता. तिच्या डोळ्यातही पाणी आलं. जेव्हा त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी नव्हती तेव्हाही त्याचं भक्तीवरचं प्रेम अतूट आणि प्रामाणिक होतं. ती म्हणाली, उठ साहिल, हा माझा मुलगा आहे का? तुला जर ती मुलगी एवढी आवडते तर तीही तुझी तितकीच काळजी घेईल. ती गरीब असो किंवा श्रीमंत, आपण तिच्या घरी जाऊन बोलू. काळजी करू नकोस. यापेक्षा जास्त साहिलला काय हवं होतं? तो आनंदाने भरून गेला. रात्र झाल्यामुळे त्याने भक्तीला फोन केला नाही, पण हा आनंदाचा संदेश तिला मेसेज करून कळवला. सकाळी भक्ती उठली आणि तिने तो मेसेज पाहिला. सरांच्या शब्दांमुळे तिच्या मनात थोडा बदल झाला होता. तिला माहिती होतं की साहिलसाठी त्याच्या आईची परवानगी घेऊन तिच्या घरी येणं ही साधी गोष्ट नाही. विशेषतः तिने प्रेमाच्या सुरुवातीला त्याला जे काही सांगितलं होतं ते लक्षात घेता. तिला हेही चांगलं ठाऊक होतं की ती साहिलच्या प्रेमाला पात्र नाही. वयाच्या गोंधळामुळे तिच्या विचारांत स्पष्टता नव्हती. साहिल शिवायचं आयुष्य निरर्थक आहे ही गोष्ट ती पूर्णपणे स्वीकारू शकत नव्हती. सरण तिच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून गेल्यावरच जुनी भक्ती पुन्हा दिसू शकली असती. ठरल्याप्रमाणे साहिल आपल्या आईसोबत तिच्या घरी आला. भक्तीच्या मनात धडधड वाढली. तिच्या मनात एकच विचार होता की तिच्या वडिलांनी साहिल आणि त्यांच्या आईला दुखावू नये. भक्तीच्या वडिलांनी त्यांचं स्वागत केलं आणि विषय विचारला. साहिलच्या आईने शांतपणे सगळं सांगितलं. माझा मुलगा साहिल तुमच्या मुलीसोबत त्याच कॉलेजमध्ये शिकतो. त्याला तुमची मुलगी खूप आवडते, म्हणून तुम्ही त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करा. मी तुमच्या मुलीची नीट काळजी घेईन. सध्या माझ्या मुलाकडे नोकरी नाही, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नोकरी मिळेल. तुम्हाला जे योग्य वाटेल आम्ही ते मान्य करू. तिचं स्पष्ट बोलणं आणि साहिलचा सभ्य स्वभाव पाहून भक्तीचे वडील प्रभावित झाले. आजच्या काळात असे लोक पाहायला मिळणं खरोखर आश्चर्याची गोष्ट होती. तुमची किती मुलं आहेत? त्यांनी विचारलं. माझा नवरा नाही. साहिल आणि विद्या दोघंही कॉलेजमध्ये शिकत आहेत. आमच्याकडे पुरेसा आहे, पैशांची काळजी करू नका, आई म्हणाली. ते म्हणाले, माझ्या मुलीसाठी खूप प्रस्ताव आले, पण सगळे दूर असल्यामुळे मला फारसं पटत नव्हतं. तिची आई आजारी आहे. मला तुम्ही आवडलात, त्यामुळे या लग्नाला माझा होकार आहे, पण मला माझ्या मुलीचं मतही ऐकायचं आहे. साहिल आणि त्याच्या आईचा चेहरा आनंदाने उजळला. भक्ती कॉफी घेऊन आली तेव्हा साहिलने तिच्याकडे प्रेमाने हसत पाहिलं. दोघांनाही वाटलं नव्हतं की ते इतक्या सहजपणे आपल्या आईवडिलांना पटवू शकतील. आजचा दिवस साहिलसाठी खऱ्या प्रेमाचा खजिना ठरला. त्याने मनोमन देवाचे आभार मानले.
3 वर्षांनी दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचं लग्न ठरलं. प्रेमाला मिळालेला हिरवा सिग्नल. जेव्हा सगळं मिळालेलं असतं तेव्हा वैवाहिक आयुष्यात लाल सिग्नल का येतो? भक्तीने आपलं आयुष्य सुधारावं म्हणून सरणला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने समजून घेतला आणि हळूहळू दूर जाण्याचा प्रयत्न केला. कधीकधी तो स्वतःला सावरू शकत नव्हता तेव्हा तिच्याशी बोलायचा. भक्ती ही त्या परिस्थितीला सरावली. महिने गेले आणि सरणने आपल्या कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी लग्नाला होकार दिला. तो आत्तापर्यंत भक्तीशी कधीमधी बोलत होता, पण आता त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आल्यावर तो म्हणाला, सरण तू माझ्याशी आधीसारखं बोलू शकतोस ना? असं न बोलणं खूप कठीण आहे, ती म्हणाली. तो म्हणाला, भक्ती तू काय बोलतेस? मी माझ्या होणाऱ्या बायकोला आपल्या दोघांबद्दल सगळं सांगितलं आहे. ती मला खूप प्रेम करते. तिला जर कळलं की मी अजूनही तुझ्याशी बोलतोय तर ती जिवंत राहणार नाही. त्याचे शब्द ऐकून भक्ती क्षणात तुटून गेली. काही आठवण्यातच सरण तिच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून गेला. त्याच्यासाठीच तिने साहिललाही दूर केलं होतं आणि आता तो इतक्या सहजपणे तिला सोडून गेला. ती अजूनही साहिलशी नीट बोलू शकत नव्हती. हे सगळं विचार करून तिच्या डोळ्यात अश्रू आले. मग तू माझ्याशी बोलणार नाहीस? ती म्हणाली. तो म्हणाला, सांग भक्ती, तू माझ्यासाठी कोण आहेस? इतक्या दिवसांपासून ज्या नात्याबद्दल ते बोलत होते ते काय होतं? सरणमधला हा बदल भक्तीला पटत नव्हता. तिचं मन तुटत होतं. ती कोणाकडे रडणार? सरण तिच्या आयुष्यातून गेला होता पण तिच्या मनातली त्याची जागा अजूनही रिकामी होती. सरणचं प्रेम खरं होतं का? की त्याने एकटेपणा दूर करण्यासाठी भक्तीचा आधार घेतला होता? की आता स्वतःचं आयुष्य मिळाल्यावर त्याने तिला सोडून दिलं? साहिल आणि भक्तीचं प्रेम त्या वर्षी कॉलेजमध्ये चर्चेचा विषय बनलं होतं. तो काळ खूप सुंदर होता. भक्तीला आता जाणवत होतं की त्यांच्या प्रेमाला जिवंत ठेवणारा खरा साहिलच होता. सरण तिच्या आयुष्यातून निघून जाऊन 3 महिने झाले होते. हा तिच्यासाठी अनपेक्षित धक्का होता. भक्ती स्वतःशीच विचार करायची की त्याच्यासाठी मी साहिलला टाळतलं असतं, पण आता मला हेच मिळालं. सरणने मला एक चांगला धडा शिकवला. कधी कधी भक्ती थोडी स्वार्थीही झाली होती. जर सरण अजूनही तिच्या आयुष्यात असता तर तिने साहिलला कदाचित बाजूला ठेवलं असतं. सरणच्या दूर जाण्यामुळे काही काळ ती दुखावली होती, पण हळूहळू तिचं साहिलवरचं प्रेम पुन्हा फुलायला लागलं. शेवटी दोघांनी यशस्वीपणे कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. साहिलसाठी हा काळ खूप कठीण होता. फोनवर बोलणं आणि प्रत्यक्ष भेटणं यात खूप फरक असतो ना. साहिलला भक्तीपासून दूर राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो आठवड्यातून किमान 3 दिवस तिच्या घरी जायचा. भक्तीचं त्याच्यावरचं प्रेम पाहून साहिलला अभिमान वाटायचा. पण जेव्हा साहिलच्या प्रेमाबद्दल त्याच्या मामाला कळलं तेव्हा त्याने पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाशी संबंध तोडले. याचा सर्वात जास्त परिणाम साहिलच्या आईवर झाला. 2 महिन्यांनंतर साहिलने चेन्नईमध्ये उच्च शिक्षण सुरू केलं. 2 दिवसांची सुट्टी मिळाली तरी तो घरी यायचा. अशाच एका शनिवारी तो भक्ती काम करत असलेल्या शाळेत गेला. भक्ती तिच्या घराजवळच्या शाळेत नोकरी करत होती. सरण पूर्णपणे आयुष्यातून निघून गेल्यामुळे आता भक्तीचं मन स्थिर झालं होतं. सरणबद्दलचं सगळं प्रेम आता रागात बदललं होतं. एके दिवशी सरणच्या लग्नाचं आमंत्रण तिच्या घरी आलं. त्याची आई ते घेऊन आली होती. भक्तीने कार्ड घेतला आणि बाहेर लिहिलेलं सरण वेट्स शर्मिला तिच्या नजरेस पडलं. राग असूनही ती तिथून दूर गेली आणि मनात म्हणाली, किमान तो तरी त्याच्या आयुष्यात आनंदी आहे. आठवड्याभरातच त्याचं लग्न झालं. तिला वाटलं होतं की तो तिचं नावही विसरला असेल. भक्तीचे दिवस आता पूर्णपणे साहिलच्या प्रेमात बुडाले होते. साहिलला ही पदवी पूर्ण होण्याआधीच नोकरी मिळाली. काही वर्ष असंच चालू राहणं योग्य नाही म्हणून दोन्ही कुटुंबांनी शुभ दिवशी साहिल आणि भक्तीची एंगेजमेंट जाहीर केली. भक्तीचा भाऊ कसाबसा त्या समारंभाला उपस्थित राहिला. त्यालाही त्याचवेळी परदेशात नोकरी मिळाली होती. साहिलच्या कुटुंबातील फक्त काही लोकांना बोलवण्यात आलं होतं. त्याचे मामा मात्र आले नाहीत. कॉलेजमध्ये दिसणारे साहिल आणि भक्ती आता वेगळे वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी परिपक्वता दिसत होती. त्या सुंदर क्षणाला पुढे नेत दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने साहिलने भक्तीच्या बोटात अंगठी घातली आणि त्या अंगठीने त्यांच्या प्रेमाला अधिक सुंदर केलं. त्यांच्या लग्नाची तारीख 2 महिन्यांनी ठरली. तो काळ दोघांसाठी खूप मोठा वाटत होता. 2 आठवड्यांनंतर पहिल्या पगारातून साहिलने भक्तीसाठी एक घड्याळ घेतलं. अंगठीने त्यांच्या 2 हृदयांना जोडून ठेवलं होतं. तिच्याकडे कितीही घड्याळं असली तरी ती फक्त साहिलने दिलेलं घड्याळच घालायची. लग्नाला अजून 2 आठवडे बाकी असताना भक्तीला पुन्हा सरण दिसला.
त्याला पाहताच तिच्या मनात एक स्फोट झाला. पण आता तो प्रेमाचा नव्हता, रागाचा होता. तो तिला न पाहिल्यासारखा निघून गेला आणि त्यामुळे तिचा राग अजून वाढला. ती स्वतःलाच बोलली, तो असं वागणार असेल तर माझ्या आयुष्यात आला तरी का? सगळे नातेवाईक दूर गेले तेव्हा तोच होता आणि आता तो बदलला. इतका स्वार्थी माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. पण काही दिवसांनी ती स्वतःला शांत करत म्हणायची, कदाचित मला माझ्या आयुष्यात स्थिर करण्यासाठी त्याने असं केलं असेल. तिला त्याला लग्नाचं निमंत्रण द्यायचं होतं. तो आपल्या बायकोसोबत तिच्या लग्नाला यावा अशी तिची इच्छा होती. पण त्याने तिला खूप आधीच व्हॉट्सअपवर ब्लॉक केलं होतं. म्हणून तिने सहज फोन केला. त्याने उचलला नाही. मग तिने आईच्या नंबरवरून फोन केला. त्याने लगेच उचलला. सरण, मी भक्ती बोलते. क्षणातच तो म्हणाला, रॉंग नंबर. भक्तीचे डोळे पाणावले, ओठ थरथरले. मेंदू सांगत होता की त्याला विसरून जा. पण मन अजूनही त्याच्यावर प्रेम करत होतं. एक दिवस जरी प्रेम केलं तरी त्याच व्यक्तीविरुद्ध हिंसा कशी करू शकतो माणूस? ॲसिड टाकणं, खून करणं हे प्रेम आहे का? सरणला तिला लग्नाबद्दल त्याच्या आईकडून कळलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी त्याने तिला मेसेज केला. राग असूनही तो मेसेज पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मन हलकं झालं. भक्ती, तुझं आयुष्य आनंदी जावो. देव तुला कधी निराश करणार नाही. मनापासून प्रार्थना कर. तुला सुंदर आयुष्य लाभो अशी माझी इच्छा आहे. तिने फक्त थँक्स असं उत्तर दिलं. प्रेम शेवटपर्यंत लढतं, नाहीतर शांतपणे संपतं. भक्तीचा चेहरा उजळला होता. तिच्या गालांवर लाज होती. रेशमी साडी तिच्या सौंदर्याला अजून खुलवत होती. मेहंदीने रंगलेले तिचे हात. ती आता साहिलला तिचा नवरा म्हणून स्वीकारायला तयार होती. साहिल रेशमी धोतर आणि शर्टमध्ये एखाद्या राजकुमारासारखा मंडपात बसला होता. त्याचं हृदय हजार दिव्यांसारखं धडधडत होतं. केत्ती मेलम आणि नाचवर वाजत होते. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आता साहिल अधिकृतपणे तिचा जीवनसाथी झाला होता. अग्नीला साक्षी ठेवून त्यांनी लग्नबंधनात अडकून आपला नवा प्रवास सुरू केला. 2 मित्र प्रेमी झाले आणि आज नवरा बायको म्हणून आयुष्याची सुरुवात केली. साहिलच्या प्रेमामुळे भक्ती अनेकदा थक्क व्हायची. तो तिच्यावर इतकं प्रेम करत होता. भक्तीलाही त्याच्यावर अपार प्रेम होतं. 60 दिवसांचं आकर्षण, 30 दिवसांचं प्रेम, ही म्हण त्यांच्या प्रेमात खोटी ठरली. साहिलला जे हवं असेल ते भक्ती करायची. ती त्याच्या आईची आणि लहान बहिणीची खूप काळजी घ्यायची. भक्तीमुळेच अनेक गोंधळांमध्येही विद्याचं सुरजितसोबत लग्न झालं. विद्या त्यावेळी 25 वर्षांची झाली होती. साहिल आणि भक्तीच्या लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर विद्याचं लग्नाचं वय झालं. प्रेमळ भाऊ म्हणून साहिलने तिच्यासाठी योग्य मुलगा शोधला आणि त्यांची एंगेजमेंट केली. तो मुलगा खूप चांगला होता, प्रेमळ, नम्र आणि देखणा. पण त्याचं आयुष्य खूप लहान ठरलं. लग्नाच्या फक्त 3 दिवस आधी कार अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. सगळ्या लग्नाच्या तयारीवर पाणी फिरलं. घरात पूर्ण गोंधळ आणि दुःख पसरलं. त्या सगळ्या परिस्थितीत भक्तीच सगळ्यांसाठी आधार बनली. साहिल, तुलाच मजबूत राहायला हवं. विद्या आणि आईची काळजी घ्यायला तुला उभं राहावं लागेल. तूच जर तुटलास तर विद्या कशी सावरेल? ती म्हणाली. भक्ती, सगळं शेवटी कोसळलं. लग्नाचे स्वप्न बघणाऱ्या विद्याच्या मनाला किती दुखापत झाली असेल. साहिल निराशेने म्हणाला, चल, कदाचित यातही काहीतरी चांगलं असेल. आयुष्य सोडून जाणं कठीण असतं, पण हे लग्नानंतर झालं असतं तर अजून वाईट झालं असतं. दुःखी होऊ नकोस साहिल, सगळं चांगल्यासाठीच होतं, ती म्हणाली. साहिलला तिचं बोलणं पटत होतं. दोघांनी मिळून विद्या आणि आईला सावरलं. महिने गेले, पण समाजात विद्याला अपशकुनी म्हणून ओळख मिळू लागली. अनेक मुलांच्या घरून प्रस्ताव येऊनही ते नाकारले जाऊ लागले. तिच्याशी लग्न केलं तर आयुष्याची खात्री नाही असं म्हणत लोक दूर जाऊ लागले. यामुळे साहिलच्या घरच्यांना खूप वाईट वाटत होतं. साहिल पुन्हा तिच्यासाठी मुलगा शोधायला लागला. अशातच साहिलचा मित्र सुरजीतच्या लग्नासाठी त्याचं कुटुंब पंजाबला गेलं. प्री वेडिंग सोहळे खूप भव्य होते. पण लग्नाच्या दिवशी सकाळीच वधूने पत्र लिहून आपल्या प्रियकरासोबत पळ काढला. ही अपमानाची घटना सहन न झाल्यामुळे सुरजीतच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तिला थांबवलं गेलं. तरीही तिचं मन खूप दुखावलं होतं. ती हिंदीत म्हणाली, सगळ्यांसमोर माझं डोकं खाली गेलं आहे. माझ्या मुलाचं लग्न नाही झालं, ही लाज मी सहन करू शकत नाही. तेव्हा भक्तीच्या मनात एक विचार आला. ती साहिलला म्हणाली, साहिल, जर आपल्या विद्याचं आयुष्य सुरजीतसारख्या चांगल्या मुलासोबत जोडता आलं तर?
आतापर्यंत तिचं आयुष्य खूप कठीण गेलंय, पण आता सगळं बदलू शकतं. प्रत्येक वाईट गोष्टीत काहीतरी चांगलं असतंच. विद्याच्या आयुष्यातही तसं होऊ शकतं. तुला चालेल तर मी काकूंशी बोलते. साहिलला हे पटलं. भक्तीने तिच्या सासूबाई आणि विद्याशी हा विचार मांडला. धर्म, भाषा आणि राज्य वेगळं असूनही त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. सुरजितचे गुण त्यांना आधीच माहिती होते. विद्यानेही या लग्नाला होकार दिला. यानंतर भक्तीने सुरजितच्या आईशी बोलला. ती म्हणाली, त्याच्या पत्रिकेत लिहिलं होतं की त्याला दक्षिणेकडची मुलगी मिळेल. मला वाटलं होतं की तो कॉलेजमध्ये शिकताना कुणावर तरी प्रेम करेल, पण तसं झालं नाही. माझी सून अशी येईल असं मला वाटलं नव्हतं. मला खूप आनंद झाला आहे भक्ती. तू माझा मान राखलास. तिने आनंदाश्रूंनी भक्तीला मिठी मारली. भक्तीने 2 विरुद्ध दिशांना उडणाऱ्या पक्ष्यांना लग्न या नात्यात एकत्र आणलं. सगळं सुरळीत चालू असतानाही तिच्या आयुष्यात एक कमतरता होती, अपत्य न होणं. पण साहिलच्या घरात कोणीही तिला यासाठी त्रास देत नव्हतं, कारण साहिल तिच्या पाठीशी ठाम उभा होता. आईने कधी विचारलं, तिला हॉस्पिटलला घेऊन जावं का? तर साहिल म्हणायचा, आई जाऊ, पण भक्तीची तयारी असेल तरच. ती आधीच त्रासात आहे. मी तिला जबरदस्ती करणार नाही. उशीर झाला तरी चालेल, काळजी करू नकोस. सगळं चांगल्यासाठीच होतं. आई म्हणायची, मी तिला काही विचारणार नाही. ती काय करणार? चमत्कार तर देवच करू शकतो. साहिलच्या आईने आपल्या मुलासाठी सुद्धा कधी तिला त्रास दिला नाही. तरी इतर छोट्या छोट्या गोष्टीवर सासू सुनेत थोडेफार वाद व्हायचे. ते दोघं साहिलला सांगायचे आणि तो दोघांमध्ये योग्य तो समतोल राखायचा. चित्रपटात खलनायकाची भूमिका स्पष्ट असते, पण भक्तीच्या आयुष्यात खलनायक कोण होता? तिने स्वतःचं आयुष्य स्वतःच बिघडवलं का? लग्नाला 2 वर्ष झाल्यावर सरण पुन्हा तिच्या आयुष्यात आला. नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या मेसेजमधून. तो मेसेज पाहून तिचा सगळा राग हळूहळू कमी झाला. तिला त्याची चौकशी करावीशी वाटली. हॅपी न्यू इयर. कसा आहेस सरण? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी ठीक आहे. मला वाटलं होतं की मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, पण तुझ्यासारखं टाळणं मला जमत नाही, कारण मला त्या वेदना माहीत आहेत. ती म्हणाली. तो म्हणाला, तुला माझी परिस्थिती माहिती नाही. त्या दिवशी तू फोन केला तेव्हा माझी बायको माझ्या बाजूलाच उभी होती. तिला कळलं असतं तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. ती म्हणाली, मी फक्त तुला माझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला फोन केला होता. बस. ठीक आहे, सोडून दे. तू आता चेन्नईमध्ये आहेस का? हो. तुझा मुलगा कसा आहे? ठीक आहे. तुझ्याकडे काही गुड न्यूज आहे का? सरांचा हा प्रश्न ऐकताच भक्तीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नाही, ती म्हणाली. तो म्हणाला, ठीक आहे, काळजी करू नकोस. देवाला प्रार्थना कर. ठीक आहे, ती म्हणाली. मग तू मला कधी ब्लॉक करणार? तिने विचारलं. आत्ताच करतो. तो म्हणाला. तू असं का वागतोस? मी आधीसारखं बोलत नाही आता. मला ब्लॉक करण्याची गरज नाही. माझ्या बायकोला कळलं तर प्रॉब्लेम होईल. माझा फोन तिच्याकडेच असतो. तो म्हणाला. ओह, तुझ्याकडे प्रायव्हेट नंबर नाही का? ती म्हणाली. मी आधीच तुझा नंबर सेव्ह केला आहे. मी माझ्या नवऱ्याला तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. बघ ना, माझीही एक अडचण आहे. ती म्हणाली. मी आधी मेसेज करणार नाही. तुला काही बोलायचं असेल तर तू प्रायव्हेट मेसेज कर. माझा नवरा नसताना मी बोलते. ठीक आहे, तो म्हणाला. ठीक आहे सरण, माझा नवरा येतोय, असं म्हणत तिने त्याचा मेसेज डिलीट केला. पुढच्या क्षणी त्यानेही तिला ब्लॉक केलं. तुला पाहिलं तेव्हा मला माहीत नव्हतं तू माझी बायको होशील. तुझ्यावर प्रेम केलं तेव्हा मला माहीत नव्हतं तू ते प्रेम मोडशील. तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मला माहीत नव्हतं तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करशील. साहिल. 2-3 महिन्यांनी एकदा तरी सरण आणि भक्ती मेसेजद्वारे अर्धा तास बोलायचे. साहिलला पूर्ण विश्वास होता की भक्ती त्याच्यापासून काही लपवणार नाही. पण भक्ती त्याच्या अपेक्षांवर खरी उतरली नाही. ती सगळं लपवायची, कारण जर तिने सरणबद्दल सांगितलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप काही सांगावं लागेल आणि तिचं आयुष्यच बिघडेल. आता मात्र ती मनापासून साहिलवर प्रेम करत होती. ती स्वतःला समजवायची. जर तिचा एखादा मित्र असता तर ती त्याच्याशी नक्की बोलली असती. तसंच सरणबाबतही आहे. दिवस जात होते आणि अपत्य न होण्याच्या दुःखामुळे भक्तीचं आयुष्याकडे पाहण्याचं आकर्षण कमी होत होतं. ती सतत त्याच विचारात राहायची.
ती मंदिरातही फक्त साहिलसोबत जायची आणि कधीकधी त्याचाही तिला कंटाळा यायचा. ती घरातच राहणं पसंत करायची. साहिल तिच्या कोरड्या झालेल्या विचारांना एक गार वारा होता. शब्दात सांगता येणार नाही. तो तिच्यासाठी जणू भक्त झाला होता. त्याने तिला आईपणाची जाणीव दिली. दुःखाने भरलेल्या आयुष्यातही त्याच्या प्रेमाने तिला पुन्हा उभं केलं. त्याच्या प्रेमाने आणि काळजीने ती मजबूत झाली. 3.5 वर्षांच्या लग्नानंतर दोघं हॉस्पिटलमध्ये गेले. स्त्रियांनाच जास्त तपासण्या आणि स्कॅन करावे लागतात. तिच्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स असल्याचं निदान झालं आणि त्यानुसार औषधं सुरू झाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्यात एक नवी आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली. तिची आशा पुन्हा जागी झाली आणि 5 महिन्यांतच ती गर्भवती झाली. त्यांच्या आनंदाला काही सीमा उरली होती का? साहिल तिला जमिनीवर पायही ठेवू देत नव्हता, कारण ती त्यांचं लेकरू पोटात वाढवत होती. भक्तीला अधूनमधून उलट्या चक्कर यायची, म्हणून ती महिन्यात काही दिवस माहेरी राहायची. साहिलही तिच्या प्रत्येक इच्छेनुसार वागायचा. त्या दिवसात सरण पुन्हा तिची विचारपूस करायला मेसेज करत होता. जर माझं साहिलचं प्रेम तुला पुरेसं वाटत नसेल तर मी माझं आयुष्य तुला अर्पण करीन हा लपंडाव का? माझे बंद डोळे उघडायला विसरलीस का? 7व्या महिन्याच्या सुरुवातीला भक्तीचं डोहाळ जेवण तिच्या इच्छेनुसार झालं आणि तिला माहेरी पाठवलं. साहिलला मात्र ती स्वतःजवळ ठेवायची होती. तो वेळोवेळी तिची भेट घ्यायला यायचा. तिला हवं ते सगळं आणून द्यायचा. दिवस जणू धावत होते. प्रसव वेदना न आल्यामुळे भक्तीचा सिझेरियन झाला. साहिल आणि भक्तीला एक सुंदर मुलगी झाली. 7व्या दिवशी ती बाळासह घरी आली. त्याचवेळी साहिलला कामानिमित्त परदेशात जावं लागलं. त्यामुळे त्याने माहेरी एक बाई ठेवली तिची आणि बाळाची काळजी घ्यायला. पण तरीही भक्तीच स्वतः बाळाची पूर्ण काळजी घ्यायची. आई झाल्यामुळे थोडा ताणही होता. दिवस हळूहळू जात होते. दरम्यान सरण अधूनमधून तिची चौकशी करत मेसेज करायचा. 10 महिने तुला पोटात ठेवताना मला भीती वाटली नाही, पण तुला हातात घेतल्यावर मला भीती वाटली. मी चांगली आई होऊ शकेन का? 1000 दुःख आली तरी तुझा चेहरा पाहिला की तुझ्या ओठांवर उमटणारं हास्य मला त्या क्षणात बांधून ठेवतं. माझी मुलगी, माझं आयुष्य. 3 महिन्यांनी साहिल परत आला. त्याने भक्तीला आपल्या घरी आणलं. त्या दिवशी त्याने नातेवाईकांना बोलावून छोटंसं सेलिब्रेशन केलं. अधीरा, त्या प्रेमळ आईवडिलांची लाडकी मुलगी. पण हा आनंद फक्त 2 दिवसच टिकला. 3ऱ्या दिवशी सकाळी भक्तीला लक्षात आलं की रात्री उशिरा एक नवीन नंबरवरून 4 कॉल आले होते. सकाळीही 2 मिस्ड कॉल होते. फोन सायलेंटवर असल्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं. बाळ साहिलच्या बाजूला झोपलं होतं. भक्ती अंघोळ करून केस वाढवत उभी होती आणि साहिल बाळाच्या छोट्या हातांशी खेळत होता. हे दृश्य पाहून भक्तीच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती म्हणाली, आता माझा नवरा मला बघतही नाही का? तो बाळाकडेच पाहत म्हणाला. प्रसवानंतर मी कशी दिसते साहिल? मी जाड झाले का? ती आरशात पाहत म्हणाली. तो अजूनही बाळात गुंतलेला. साहिल, मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणत तिने फोन हातात घेतला. तिची नजर त्या अनोळखी नंबरवर गेली. हा कोण असेल? ती विचार करू लागली. साहिल, काल रात्री आणि आज सकाळी एका अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आलेत. मी परत फोन करू का? ती संशयाने विचारते. सोड ना, पुन्हा कॉल आला तर उचल, तो म्हणाला आणि तिच्याकडे पाहून हलकं हसला. हो ना, तुम्ही म्हणालात ना माझ्याशी बोलणार नाही आणि 5 मिनिटंही थांबू शकत नाही, तो चिडवत म्हणाला. ती ओठ वाकवत म्हणाली. डिलिव्हरीच्या आधी आणि नंतरही तू इतकीच क्यूट दिसतेस. काय प्रॉब्लेम आहे त्यात? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती हसली. तो पुन्हा म्हणाला, माझी मुलगी पण तुझ्यासारखीच कुंभकर्ण आहे. मी तिच्या उठण्याची वाट पाहतोय. ही ती हसली. चल मी अंघोळ करून येतो आणि तू लवकर उठ, तो बाळाशी बोलत म्हणाला. मग पत्नीला मिठी मारून तिच्या गालावर किस करून तो बाथरूममध्ये गेला. तेवढ्यात पुन्हा तोच अनोळखी नंबर फोनवर आला. तिने कॉल उचलला. हॅलो, माझ्या नवऱ्याशी का बोलतेस तू? तुला मुलं आहेत ना? आमचं आयुष्य का बिघडवतेस मूर्ख? समोरून एका बाईचा आवाज ओरडत आला. रॉंग नंबर. भक्तीने शांतपणे उत्तर देत कॉल कट केला. पुन्हा कॉल आला. यावेळी ती थोडी चिडून म्हणाली, काय हवंय तुम्हाला? माहिती नसताना का बोलताय असं? समोरून शर्मिला म्हणाली, मी अगदी बरोबर बोलतेय. तूच खूप चांगलं नाटक करतेस. मी नाटक का करेन? भक्तीला अजूनही समजत नव्हतं.
ओह, म्हणजे तू सरांची एक्स लवर आहेस का? माझ्या नवऱ्याशी बोललीस की नाही? तिने कडक आवाजात विचारलं. भक्ती दचकली. तिने लगेच दरवाजाकडे पाहिलं. साहिल आत होता आणि ती घाबरून बाहेर आली. हो, मी बोलले होते. पण तुम्ही जे विचार करताय तसं काही नाही, ती म्हणाली. तेही मला कळेल. मला तुझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे. इथे आम्ही भांडतोय आणि तू तुझ्या नवऱ्यासोबत मजा करतेस? मी तुला सोडणार नाही. तुझ्या नवऱ्याला सगळं सांगते. तुला मूल आहे तरीही तू शांत बसू शकत नाहीस का? ती शिवीगाळ करत ओरडली. भक्ती थरथर कापू लागली. नको, असं करू नका. त्याने फक्त बाळाचं नाव विचारलं होतं. मी फक्त तेवढंच उत्तर दिलं, दुसरं काही नाही. ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. कोणी काही विचारलं म्हणून लगेच बोलायचं असतं का? मी पोलिसांकडे जाते आता. तू माझं आयुष्य बिघडवलं आहेस. मी तुला सोडणार नाही, ती रागाने म्हणाली. भक्ती घाबरून विनवणी करू लागली. ठीक आहे, मी आता त्याच्याशी कधीच बोलणार नाही. कृपया हे मोठं प्रकरण करू नका. मी कसं सोडू? तू प्रेम केलं, लग्न केलं. मग तुझ्या नवऱ्याशी प्रामाणिक राहू शकत नाहीस का? माझ्या नवऱ्यामागे का फिरतेस? तिच्या शब्दांनी भक्तीच्या स्वाभिमानावर घाव बसला. असं नाहीये. त्याने विचारलं म्हणूनच मी उत्तर दिलं, भक्ती म्हणाली. इतक्यात सरांचा आवाज आला. पहिला मेसेज तूच केला होतास आणि माझी खूप आठवण येते असं बोलत होतीस. हे ऐकून भक्ती पूर्ण हादरली. तिचे डोळे थरथरले. फोन शर्मिलाला द्या. पहिला मेसेज त्यानेच केला होता म्हणून मी उत्तर दिलं. प्लीज सोडा हे, ती विनवू लागली. शर्मिला म्हणाली, कोणीही बोललं तरी तू बोलतेस का? मला तुझ्यावर विश्वास नाही. मी तुझ्या घरी येणार आहे. नको शर्मिला, काळजी करू नका. सरांना आता माझ्याकडून एकही मेसेज जाणार नाही. जरी त्याने केला तरी मी उत्तर देणार नाही. विश्वास ठेवा, ती म्हणाली. मी माझ्या मुलासाठी जगते. माझ्या नवऱ्यावर मी आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम करते. पण तो मला फसवतोय, मग मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? मला शांततेने जगायचं आहे, ती तडफडत म्हणाली. भक्ती, साहिलचा आवाज ऐकून तिचं हृदय जोरात धडधडलं. तिने लगेच फोन बंद केला आणि खोली बाहेर आली. आयुष्याने तिच्यासमोर भीती उभी केली होती. भक्ती, माझा शर्ट कुठे आहे? या महिन्यात सगळंच विसरलीस का? साहिल शर्ट शोधत होता. ती अपराध्यासारखी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिला एक गोष्ट चांगली माहिती होती. साहिलला फसवणूक अजिबात आवडत नाही. म्हणूनच कॉलेजमध्ये त्याने ऐश्वर्याला सोडलं होतं. आता शेवटच्या क्षणी सत्य सांगायची तिची हिंमत होत नव्हती. कारण जर साहिलला वाटलं की ती प्रेमाच्या सुरुवातीपासूनच त्याला फसवत होती, तर ते ती सहन करू शकणार नव्हती. भक्तीला आयुष्याची खरी किंमत ते संपायच्या जवळ आल्यावरच समजली. प्रेम करणारा नवरा, सुंदर मुलगी, चांगलं कुटुंब सगळं तिच्याकडे होतं. पण तिचं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. साहिलपासून दूर व्हावं लागेल ही भीती तिच्या आत घर करून बसली होती. तेवढ्यात अधीरा रडायला लागली. साहिल तिला उचलायला गेला. साहिलने भक्तीचा थकलेला चेहरा पाहिला, पण त्याने ते फारसं गंभीरपणे घेतलं नाही. त्याला वाटलं ती दिवस रात्र बाळाची काळजी घेते म्हणून थकली असेल. भक्ती बाळाला घेऊन झोपली. साहिलकडे पाहण्याचीही तिच्यात ताकद उरली नव्हती. साहिल, अधीराला भूक लागली आहे, भक्ती म्हणाली. ठीक आहे भक्ती, वेळ झाली आहे, मी जाऊ का? तो म्हणाला. जा, ती म्हणाली. तिने बाळाला मिठी मारली आणि रडू लागली. आता रडून काय उपयोग? तेवढ्यात साहिलची आई वर आली, हातात नाश्ता घेऊन. आई, मीच खाली आले असते, भक्ती म्हणाली. काही नाही ग, आधी खा, सासूबाई प्रेमाने म्हणाल्या. भक्तीला आतून जाणवत होतं ती या घरात फक्त काही तासांची पाहुणी आहे. काहीतरी वाईट होणार आहे असं तिचं मन सांगत होतं. साहिलची आई म्हणाली. भक्ती, उद्या मंदिरात पूजा ठेवली आहे. साहिलने जास्त जेवण मागवलं आहे. तुला ज्यांना बोलवायचं असेल त्यांना बोलाव. भक्ती मनातच म्हणाली. माझ्याशी लग्न केल्याचं पाप साहिलला भोगावं लागणार. बिचारी साहिलची आई. तिने कधीच विचार केला नव्हता की सरांसोबत बोलणं, मॅसेज करणं इतकं मोठं रूप घेईल. आता ती रंगेहात पकडली जाणार होती. संपूर्ण दिवस ती भीतीतच होती. आता काय होईल? घरातला कुत्रा जरी भुंकला तरी तिला वाटायचं कुणीतरी येतंय. भीतीत जगणं ही सर्वात मोठी शिक्षा असते. म्हणूनच मृत्यू कधी सांगून येत नाही. कारण वेळ माहीत असती तर कुणालाच शांतता मिळाली नसती. तिने फोन चालू केला. शर्मिला रागावली असेल, फोन बंद होता म्हणून. ती विचार करू लागली. जर शर्मिलाने मोठ्या मनाने हे सगळं सोडून दिलं तर? मी तिला बोलू का? आता योग्य वेळ आहे का? तिच्या मनात विचारांचं वादळ चालू होतं.
शेवटी तिने तिला फोन केला. काय प्लॅन आहे ते कळेल किमान, नाहीतर या ताणाने मी मरून जाईल. पण शर्मिलाने फोन उचलला नाही. भक्तीने स्वतःलाच समजावलं, कदाचित तिने सोडून दिलं असेल. आता ती सरांशी चुकीचं काही बोलत नव्हती, पण त्या शब्दाने तिचं मन तुटलं होतं. त्या क्षणी तिला सगळं समजलं. मागच्या जन्मात काहीतरी चांगलं केलं असणार, म्हणून इतकं चांगलं आयुष्य, नवरा, मुलगी, कुटुंब मिळालं. पण मीच सगळ्यावर पाणी फेरलं. त्या दिवशी तिने सरांवर प्रेम केलं आणि आज नशीब तिच्याशी खेळत होतं. त्या दिवशी तिला आनंद मिळाला आणि आज तेच आयुष्य शापासारखं वाटत होतं. सरण, माझ्या आयुष्यात फक्त मला संपवायला आलास तू. तू मला वाचवलं नाहीस. ते चाललं असतंच, पण इतक्या पटकन बदललास. प्रॉब्लेम आला की स्वतःला वाचवून पडून गेलास. भक्तीला परिणाम माहीत नव्हता, पण तिने सरणशी बोलणं सुरू ठेवलं. आता मात्र तिला वाटत होतं सगळं संपलं. उद्या काय होईल? तिचं मन वारंवार इशारा देत होतं. काहीतरी वाईट घडणार आहे. ती भीतीने जगत होती. त्या दिवशी साहिल लवकर घरी आला. उद्या मंदिराचं काम होतं. तो त्या कामात इतका व्यस्त होता की भक्तीमध्ये झालेला बदल त्याला दिसलाच नाही. अधीरा झोपली होती. साहिलने हिशोबाची वही टेबलवर ठेवली आणि डोकं चोळत म्हणाला, डोकं खूप दुखतंय भक्ती. 1 कप कॉफी मिळेल का? तो खुर्चीत टेकून बसला. भक्ती मात्र कुठेतरी हरवली होती. भक्ती, कॉफी देशील का? त्याने पुन्हा विचारलं. ती भानावर आली. हो म्हणत स्वयंपाकघरात गेली. साहिलने काम संपवलं आणि तोही किचनमध्ये गेला. भक्ती तिथे उभी होती. उकळणारं दूधही तिच्या लक्षात आलं नव्हतं. साहिलने लगेच गॅस बंद केला. भक्ती, काय झालंय तुला? अशी का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. ती सावरत म्हणाली, नाही, काही नाही. तिने गरम भांडं हातात घेतलं आणि आह म्हणत हात झटकला. साहिलने कपाळावर आठ्या घालत तिचा हात पकडला आणि पाण्यात ठेवला. इकडे ये, आधी बस, मी करतो सगळं. तो तिचा हात धरून म्हणाला. काय झालंय भक्ती? काही नाही, थोडं डोकं दुखतंय, ती म्हणाली. खरंच? त्याने दोघांसाठी कॉफी आणली. जर जमत नसेल तर काही करू नकोस. मला सांग, मी करेन. स्वतःला त्रास देऊ नकोस, तो प्रेमाने म्हणाला. भक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. झोपायला जाणार का? त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहत विचारलं. हं, ती रडत म्हणाली. आता का रडतेस? मला आवडत नाही तू रडलेली. थांब ना. रडलीस की तू अजिबात छान दिसत नाहीस, तो तिला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण आज ती थांबली नाही. साहिलला काहीच समजत नव्हतं. तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही तसंच आहे साहिल. लग्नानंतरही बदललं नाही, ती रडत म्हणाली. यात काय आहे भक्ती? तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास आहेस. आता आपल्या छोट्या भक्तीनेही एंट्री घेतली आहे. माझं प्रेम कधीच बदलणार नाही. मला तुझं रडणं सहन होत नाही, तिचे अश्रू पुसत तो म्हणाला. भक्ती शांत राहिली. आई येईल थोड्या वेळात, ही कॉफी पिऊन झोपायला जा, तो म्हणाला. तेवढ्यात त्याला फोन आला आणि तो कामात गुंतला. भक्ती मात्र आपल्या खोलीत गेली आणि पूर्णपणे तुटून गेली. मी साहिलला सगळं सांगू का? तो हे सहन करू शकेल का? तो कदाचित असं समजेल की मी सुरुवातीपासूनच त्याला फसवत होते. काय करू? असा विचार करत तिने साहिलला फोन केला. त्याने फोन उचलला. भक्ती, काय? त्याच्या आवाजावरून तो व्यस्त असल्याचं तिला समजलं. तसं काही नाही, फक्त फोन केला, ती म्हणाली. भक्ती, मला यायला थोडा वेळ लागेल. मी मंदिरात आहे. तू झोपली आहेस का? ठीक आहे, ती म्हणाली. तिने उशीमध्ये तोंड खुपसून रडायला सुरुवात केली. जर मी आधीच साहिलला सगळं सांगितलं असतं तर मला आज अशी भीती वाटली असती का? जर साहिलने असं काही केलं असतं तर मी सहन केलं असतं का? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. उत्तर नव्हतं, पण तिला कळलं तिची चूक झाली आहे. आता काहीच मार्ग नव्हता. जे होईल ते होऊ दे असं मानून तिने स्वतःला सोडलं. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. ती अधीराकडे पाहत पडून राहिली. साहिल रात्री उशिरा घरी आला आणि सकाळी लवकर निघून गेला. भक्तीचं मन अजिबात शांत नव्हतं. काहीतरी वाईट घडणार आहे अशी भावना तिच्या मनात सतत येत होती. भक्तीला मंदिरात जाणं आवडायचं. आजची पूजासुद्धा तिच्याच आग्रहाने ठेवली होती. पण आज ती घाबरलेली होती, गावकऱ्यांसमोर कुटुंबाची इज्जत जाऊ नये. एक चुकीचा पाऊल आणि जे होतंय ते थांबवता येत नाही. मागच्या चुकीची शिक्षा नक्की मिळते. साहिल स्वयंपाकाच्या तयारीकडे लक्ष देत उभा होता. साहिलची आई फुलांची सजावट करत होती. भक्ती मंदिरात अधीराला मांडीवर घेऊन बसली होती. गावातील लोक येऊ लागले तसे भक्तीचं हृदय जोरात धडधडू लागलं. कशाची भीती आहे हेच तिला कळत नव्हतं.
जर मी साहिलला आधी सांगितलं असतं तर तो सगळं सांभाळलं असतं. तिच्या मनात विचार आला. बिचारा साहिल. ती अधूनमधून त्याच्याकडे आणि अधीराकडे पाहत होती आणि अचानक सगळं भूकंपासारखं हादरलं. गावकरी जमा झाले. पूजा सुरू होणार इतक्यात एक पोलिसांची गाडी मंदिरासमोर थांबली. 2 पोलीस आत आले. त्यांच्या अचानक येण्याने सगळीकडे गोंधळ उडाला. जणू साप पाहिल्यावर सगळे घाबरतात तसं. इथे भक्ती कोण आहे? पोलिसांनी विचारलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती उमटली. भक्तीचं हृदय जणू थांबलं. ती डोळे मिटून बाळाला घट्ट धरून उभी राहिली. साहिलच्या आईने तिचा हात पकडला. साहिल पुढे आला आणि म्हणाला, भक्ती, माझी बायको आहे सर. काय झालं? आम्ही तिला अटक करायला आलो आहोत. पोलीस म्हणाले. काय? अटक? तिने काय केलं आहे सर? तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे आला आहात का? तो घाबरून म्हणाला. भक्तीने स्वतःला सासूच्या हातातून सोडला आणि बाळ तिच्याकडे दिलं. ती हळूच साहिलजवळ आली. तू भक्ती आहेस? पोलिसांनी विचारलं. हो, ती म्हणाली. भक्ती तिकडे उभी राहा. त्यांनी तिला बाजूला उभं केलं. साहिल संतापला. तो पोलिसांना ढकलत म्हणाला, काय चाललंय? तुम्ही तिला का अटक करताय? बेकायदेशीर संबंध, पोलिसांनी सांगितलं. हे ऐकून साहिल हादरला आणि रागाने पेटला. सगळे लोक त्यांच्याकडे पाहत उभे होते. सर, माझी बायको तशी नाही. तुम्ही चुकीचं समजताय, तो स्वतःला सावरत म्हणाला. खरंच? मग तुमच्या बायकोलाच विचारा. एक बाई रुग्णालयात विष पिऊन पडली आहे. तुम्ही सुसंस्कृत कुटुंब वाटता म्हणून शांतपणे बोलतोय. तुमच्या बायकोविरुद्ध पुरावे आहेत. सगळ्यांसमोर ऑडिओ लावू का? पोलिसांनी कडकपणे विचारलं. भक्ती साहिलसमोर नतमस्तक झाली. मला माफ कर साहिल, ती म्हणाली आणि पोलिसांसोबत निघून गेली. साहिल तिथेच कोसळला. जिवंत असताना जणू तो संपलाच. खऱ्या प्रेमाची हीच परतफेड होती का? भक्ती निघून गेली. काही लोक दया दाखवत होते, काही चेष्टा करत होते. तर आजचा भाग इथे संपला. आशा आहे की तुम्हाला आपला आजचा भाग आवडला असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पण त्याआधी भाग कसा वाटला हे कमेंट करून कळवा. धन्यवाद.